साए रहम नजर करना। जय साईराम. मी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली. माझी 8.5 महिने झालेलं. तर हॉस्पिटलमध्ये एक दिवशी रात्री अगोदर ते फास्टिंग करायला सांगतात. तर 9 वाजेपर्यंत मी जेवण घेतले आणि नंतर फास्टिंग पूर्ण. नंतर ऍडमिट झाली सकाळची. तर मला सांगितलेलं होतं ऑपरेशन करावं लागणार. सकाळी 8 वाजता पोहोच तिकडे. तर 8 वाजता ऑपरेशन आहे तुझं. तर आम्ही लवकर पोहोचलो, 6 वाजता सकाळी पोहोचलो. तर पूर्ण रात्री आणि सकाळ म्हणजे 4-5 तास झाले तरी सुद्धा मला ऑपरेशन थिएटर मध्ये आत नेत नव्हते तिकडे. माझी डॉक्टर दुसरी होती आणि तिचं हॉस्पिटल नव्हतं. तर ती अमितकडे ऑपरेशन करायची. त्यांचे सगळे पेशंट अमितकडे होते. मला सलाईन लावलेलं, वादी घातलेली, ती तशीच घेऊन मला बेडवर सुद्धा झोपायला तेवढं मिळालं नाही. त्या आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये आणखीन एक आतमध्ये रूम आहे, तिकडे मला बस म्हणालं. तसंच मी एका साईडला वादी आणि ते हे सलाईनचं पाईप वगैरे घेऊन मी अशी बसली. 4-5 तास झाले आणि मला काय आतमध्ये घेत नाही. तर मी बाबा बाबा एक साईड. मला भरपूर भीती, म्हणजे फर्स्ट ऑपरेशन ना, म्हणजे खूप भीती वाटली. आणि आतून तर ओरडाओरडीचे आवाज यायचा. म्हणजे बाकीचे पेशंट्स होते ना, ते सगळे आवाज करायला लागले. मी आतून घाबरली. तरी सुद्धा मी साईबाबा साईबाबा, बाबा पाव बाबा पाव असं करत राहिली, नामजप करीत. नंतर मला आत नेलं आणि त्याने मला इंजेक्शन मारलं पाठीमध्ये आणि झालं. ऑपरेशन स्टार्ट झालं. मुलगी बाहेर आली, म्हणजे आवाज ऐकू आला. तितकंच आवाज ऐकू आला मला, झालंय मूल. त्याच्यानंतर मला काहीच नाही. मी एकदम थंड, पूर्ण माशी जशी फडफडतात ना तशी फडफडू लागली आणि मला ब्रीदिंगच येत नाही. ब्रीदिंग पूर्ण बंद झालं. आणि काय करावं, मी असं हात दाखवलं. म्हणजे मला समजत होता, सेन्स होता, मला इंजेक्शन मारलेलं पण सेन्स होता की कोणीतरी आहे आणि मुलगी बाहेर आली. सगळं मला समजलं. नंतर काय झालं, मी हात दाखवला आणि त्यांना कळलं, सगळं शिवरिंग होत होतं ना. तर डॉक्टर आले, बाहेर गेलेले डॉक्टर झालं म्हणून परत त्यांना बोलावून आणलं लगेच. आणि त्याच्यानंतर मला मास्क काढला, माझा ऑक्सिजन मास्क लावलेला ना तो काढला. नाकावरती पंप मारला त्यांनी. पंप मारल्यानंतर तरी सुद्धा मला ब्रीदिंग येत नव्हतं. तर परत त्यांनी एक इंजेक्शन मारलं. ते इंजेक्शन मारलं, 10 मिनिटं थांबले तरी मला काहीच, म्हणजे काय सेन्सच नव्हता. सेन्सेस सगळे गेले माझे. आणि परत आणखीन एक इंजेक्शन, परत आणखीन, असं 3 इंजेक्शन त्यांनी पाठोपाठ मारले. लास्ट मला असं वाटलं की मी दुसऱ्या देशमध्ये जाणार आहे आता. मी फक्त एकच साईबाबांनाच हे केलं, नामस्मरण केलं. साईबाबा पाव, तुमचीच ही देणगी आहे. जे काही तुम्ही मला दिलं आहे, मला माहित आहे मला मूल झालं आहे, पण त्याला सांभाळ करायला ती आता अजून खूप छोटी आहे. आताच तिचं जन्म झालाय, सांभाळण्यासाठी आई पाहिजे. तर तिचं पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून मला थोडा वाचव. म्हणजे मी तुम्हाला गाराणे घातले त्यांना, साईबाबांना, मला वाचव साईबाबा पाव. असं एकच जेव्हा मी नामस्मरण केलं ना, तेव्हा माझ्या जीवाला श्वासोश्वास आला. आणि ती एवढी माझ्यासाठी, म्हणजे ही मोठा अनुभव आहे. म्हणजे मी परत मृत्यूच्या दारातून परत आली. जय साईराम बाबा. आणखीन एक अनुभव म्हणजे साईबाबांचा. माझी मुलगी 1.5 वर्षाची होती. ती घरी होती आणि मिस्टर पण नव्हते. मिस्टर तर सकाळी जातात कामाला, तर ते कामाला गेलेलं. मी भात ठेवलेला चुलीवरती आणि ती घरी होती ना. तर 11:30 वाजता
टमाट भात ठेवलेला, तर कचरावाला आला. तर घरी कोणी नव्हते म्हणून मी काय म्हटलं, ही तर जागीच होती. तर तिला सांगितलं, देवीशा थांब हा इकडे, मी आई लवकर आली, जाऊन येते थोडा वेळ, इकडे थांब. ती काय करायला लागली, म्हणजे पाऊस पडत होता आणि माझ्याकडे 2 बकेट्स होते कचऱ्याचे. तर तिला कसं धरून मी जाणार, म्हणून मी तिला तिकडे ठेवलं आणि सांगितलं इकडे थांब म्हणून. ती रडायला लागली, मी गेली म्हणून बाहेर. तर ती रडायला लागली तर येते 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 करून मी गेली तशीच. आणि पाऊस पडत होता ना, ती भिजणार आणि तब्येत वगैरे खराब होणार म्हणून मी तिकडे तिला ठेवून गेली. तर हिनं काय केलं, तिला ऍक्च्युली लॅच घालायला, खिळी घालायला येत नाही दाराची, तर मेन दोराची तिने आतमध्ये खिळी घातली. आता मला माहित नाही, मी तिकडे कचरा पुढे गेलेला, तर तो येईपर्यंत मी एक 5-10 मिनिटं तिकडे थांबली. तिथे काकी मिळाली, ती माझ्याकडे काहीतरी बोलत होती. तिला मी सांगितलं ती देवीशा एकटी आहे घरी, तर मी जाते काकी. तर इकडे आले तर दार मी उघडायला प्रयत्न करते, दार उघडत नाही, म्हणजे आतमध्ये तिने खिळी घातली आणि ती रडत होती. कितका 1 तासाला 2 तासाला, मला काढायला येत नाही की आता काय काय केलं. आणि किचनची खिडकी उघडी होती, तर तिकडे मी आणि ती किचन मध्ये थांबली. माझा आवाज ऐकायला आला तिला, मम्मी आहे बाहेर, काय करते ग, खिळी काढ काढ करते मी तिला काढायला वगैरे येत नाही. आता काय करू, देवा साईबाबा तू पाव, असं अखंड नामस्मरण माझं चालू राहिलं. आणि त्या दिवशी म्हणजे डेली मी व्हॉट्सअप ग्रुप वरती ऍक्टिव्ह आहे, तर साईंचं काहीतरी लिहिते, म्हणजे साईंचं नामस्मरण चालू असते. आणि त्या दिवशी मी अखंड म्हणजे साईच्याच चिंतनात होती दिवसभर. आणि तो साईबाबाच मला पावला त्या क्षणाला. तर मी साईचं नामस्मरण घेत राहिले, साईबाबा तूच पाव मला, असं म्हटलं. आणि मी तशीच धावत भिजत काकीला बोलवायला गेली, तर काका घरी नव्हता, काकी होती. तर काकी आली घरी. नंतर काढायला तिला पण होत नाही दारात, तर ती आम्ही बायका कसं काढणार, ते ओपन करायला पाहिजे ना खिळी. तर नंतर दुसऱ्या काकांचा मुलगा, परत गेले मी धावत दुसऱ्या काकांच्या घरी गेली, तर त्याचा काकाचा मुलगा होता तिकडे. तो तिला तेजवला मी बोलवलं, तेजव बाबा पाय पडते तुला, थोडं मला हेल्प कर, म्हणजे मुलगी आतमध्ये फसली आहे. तर तो आला धावत आणि त्याने एकच पाय मारला दारावरती, आणि ते दार बघा इतकी घट होती लॅच दाराची, ती अशी सहजासहजी येणार नव्हती. आणि मेन म्हणजे गॅस चालू होता माझा. मला म्हणजे एक साईडला असं म्हणजे होतं ना आईचं काळीच, एक साईडला असं होतं की नाही काही होणार नाही काय, असं बडबड, म्हणजे काहीतरी होऊ लागलं मला. मी रडते बाहेर आणि ती आतमध्ये रडते, तरी सुद्धा मला बाबावरती पूर्ण विश्वास होता. बाबा मला काही करायला म्हणजे काही वाईट मोठं होणार नाही, छोटं तर काही तो होणार पण मोठं होणार नाही म्हणजे त्याने तिकडे येऊन दार मोडलं. आणि आधी मी सांगितलं त्याला गॅस आधी बंद कर, आणि ती मुलगी तिकडे होती किचन मध्ये, ती हालत नाही तिकडून, म्हणजे मी दिसत होती ना तिला खिडकीमधून, म्हणून ती तिकडेच थांबली. नंतर त्याने तो दरवाजा ओपन करून आम्ही आतमध्ये आलो. नंतर मी टमाट भात करायला ठेवलेला ना, तर काय झालं, 2 तास झाले मी बाहेरच होती आणि कोणी पण मिळत नव्हता मला दरवाजा फोडायला. आणि बघितलं तर काय, ते गॅस मध्ये जेवढं पाणी मी ठेवलेलं ना, तेवढं पाणी राहिलेलं, म्हणजे ब्लास्ट नाही झाला. ही 2 तास पर्यंत ते तसेच राहिले पाणी. म्हणजे ते मोठं प्रसंग ते थोडक्यात वाचवलं. जय साईराम.